मंडळी, तर मी खोपोलीला गेली होती. तर खोपोलीला यासाठी गेली होती तर मला वरती गुफेला जायचं होतं. तर मी आधी खोपोलीला गेली होती. तर मग आम्ही इथे महाराजांचं दर्शन घेतलं. मग परत आम्ही इकडे आलो. पण मठात एंट्री करायच्या आधी तुम्हाला तिथे चप्पल सोडावी लागते. तिथे 1 रुपया द्यावा लागतो. मग इथून पुढे तुम्हाला हा जो रस्ता आहे तो गुफेत जायचा आहे. तर हा गुफेला जायचा रस्ता आहे. इथे महाराजांचं हेलिकॉप्टर थांबायचं, हे हेलिपॅड आहे. हेलिपॅड थांबायचं. त्याच्या पुढे हा परत तुम्हाला हा रस्ता दिसेल. ह्याच्या आधी तुम्हाला एक शंकराचं मंदिर लागेल. तिथे फोटो काढायला अलाउड नाही म्हणून मी तिथे फोटो वगैरे काय काढला नाही. मग तिथून पुढे हा रस्ता आहे. मी माझ्या मैत्रिणीसोबत गेली होती. मग मैत्रिणी, मी आणि तिची फॅमिली मेंबर्स असं होतो आम्ही. सो आम्ही मजाक मस्ती करत आम्ही 20 मिनिट्स चाललो. थोडासा रस्ता खराब होता त्याच्यामुळे थोडंसं असं जाणवलं की यार नको म्हणून, पण ठीक आहे आम्ही गेलो. आणि मग हे कटड्यावरून आम्ही चालत होतो. मग फायनली आम्ही गुफेच्या इथे पोचलो वरती. आणि मग हे जे धूप आहे हे 24 तास चालू असतं. मग आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं. मग परत आम्ही गुफेच्या बाहेर आलो. मग परत आम्ही खाली आलो. खाली आम्ही 20 रुपीज देऊन कुपन काढलं होतं. तर आम्ही परत तिथे जेवलो. जेवण अतिशय सुंदर होतं. चपाती होती, छोलीची भाजी होती, डाळ भात, लापसी, वांग्याची भाजी, असं मी जेवले. फायनली माझं फिरून झालं. मी आले, तुम्ही कधी येताय मला नक्की सांगा. आणि हा मठ खूप छान आहे, फिरण्यासारखं आहे. थोडेसे पाय दुखतील पण नक्की या, मी सांगते म्हणून. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाय बाय.